आपण दही बटाटा करणार आहोत. मी एक मोठा बटाटा अशा पद्धतीने काप करून घेतलेला आहे. त्यासोबत लागणारं साहित्य, 1 वाटी दही घेतलं आहे, असं 2 वाटी घट्ट दही घरचं लावलेलं, अर्धा गाजर घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तरी घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. कोथिंबीर चिरून घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, कांदा 1 चिरून घेतला आहे, 3 मिरच्या अशा भाग करून घेतल्या आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, अद्रक आणि लसूण ठेचून घेतला आहे, धने पावडर चमचा घेतली आहे, जिरे घेणार आहे थोडं, अर्धा चमचा मोहरी, हळद अर्धा चमचा आणि लाल बेडगेचं पावडर 1 चमचा आणि भाजी करता तेल. आपण प्रोसेस पाहणार आहोत. तेल गरम झालंय, मोहरी टाकून घेणार आहोत अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत, कढीपत्ता टाकून घेणार आहे, लसूण आणि अद्रक ठेचलेलं टाकलं, कांदा टाकून घेणार आहे, मिरची आपण याला परतून घेणार आहोत. त्याप्रमाणे टोमॅटो पण टाकणार आहोत. आता आपण हळद पण थोडीशी टाकून घेतली, चिमटभर, अर्धा चमचा छोटा, धने पावडर टाकून घेतले छोटा 1 चमचा. आपण हे गाजर आणि शिमला मिरची बारीक कापून घेतलेले तेही टाकून घेणार. त्याबरोबरच आपण लाल बेडगी मिरची पावडर आहे. तिखट तुम्हाला जरा जास्त आवडत असेल तर तिखट घालू शकता, कमी जास्त करू शकता. आपण याला जरा भाजी परतून घेऊया. आपण बटाटा टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. आपण ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. बटाटे आणि भाजी शिजण्यासाठी एक बारीक गॅस करून 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. आपण 5 मिनिटे बारीक गॅसवरती बटाटा आणि गाजर वगैरे भाजी सगळं छान शिजून झाली आहे. आता आपण दही टाकून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपली भाजी 2 मिनिटांनी रेडी सर्व करायची आहे. झाली रेडी, करून पहा. आपण बटाटा आणि दह्याची भाजी रेडी झाली आहे, सर्व केली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.